तर मित्रांनो, आपल्या धनगरी यूट्यूब चॅनलवरती मनापासून तुमचं स्वागत आहे. आज आपला दाखवतो इकडं पाऊस बिऊस लय झालाय, त्याला दाखवतो तुम्हाला. इकडं झाड बिड बी पडलेली तेव्हा ते तिथं झाड बीड पडलेले तेव्हा ते झाड पडले. बरीचशी झाडं पडले, लिंबाची बी झाडं पडलेत नाही का. तिथं आपला बनशवड आहे तेव्हा ते तिकडं पडायला एक झाड पडले. परत तेव्हा ते तिकडं आंबा एक दिसतंय ते लाकूड, तेव्हा ते डायरेक्ट आंब्याचं झाडच आख पडले मोडून. हो बनशा आहे तर आपलं बादशा का काय त्या बादशा नाही हो का. चितांगी पतंगी आपल्या गाड्या बिड्या अख्ख्या रात्री पडल्या होत्या. पाऊस 2 तास चालला होता, 4 वाजता लागला होता पार. तर असं हे आकावं झाडं बिडं वाकलेली मस्त आखी हो का. इथं आपला भाज्या बसलाय, तिकडं आपली कोकरी इथं अख्खं फुलं असं डबा डायरेक्ट साचलं होतं. अख्खं पाणी बिनी साचलेलं फुल झालतं. भांडे हो का, इकडं भांडे इंडे अशी वाहिली होती आखी हो का. आपली तिथं मुखरण आहे, मुखरण दिसली तुम्हाला. इथे एक सुबाबळ होती ती डायरेक्ट येडे व गेले डायरेक्ट तिकडं पडली आहे ती त्या बाजूला. मुखरण कशी उजा चकचकीत निघली नाही पावसाने, असं लय काळी झाली होती ती नाही का. आता चांगली गोरी गोरी पडली. मुकरण मुकरण कंची जाते आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो. बुंडी गाय आहे बुंडी हो का. इथं आपली चितांगी पतंगी आहे हे हो का. ही आपली गोडी यायला झालेली आहे, महिन्यात खाली होईन बहुतेक महिन्याच्या आत. आपली बकरं आता इथं बसलेली, आपल्याला सोडायचं खूप असा चिखल विकल झालाय. असा पाऊस पडलाय का नाही, लई पाऊस पडलाय, अख्खा चिखल बिक्कल झालाय. कसं काय आपल्या इकडचं वातावरण आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो. एकदम आज शांत वातावरण आहे, मस्त वातावरण आहे हो का. तुमच्या का पाऊस बिऊस झाला का नाही नक्की सांगा. आपण हाय इथं आळंदी, देवाची माऊलीची आळंदी माहितीच असेल सगळ्यांना. आपण आळंदीला असतोय मस्तपैकी. आळंदीला चांगला पाऊस झाला आहे. ह्या वाड्याला बी रात्री पाणी आलं होतं, पण ते पहिलाच पाऊस असल्यामुळं आटलंय हो का. इथं वाडा आहे हो का. या वाड्याला रात्री चांगलंच पाणी आलं होतं. चला मग सोडू आपण बकरं. कुठं झाडं पडल्या कशी पडल्या दाखवतो तुम्हाला. चला. आपली मुखरण आपली बाकीची गोडी बिडी हो का इकडं अशा बांधल्यात झाल्या. आता आपलं गोडी बिडी बांधून बकरं बिकरं सोडले. आता जायचं आपल्याला बकरा ग. चला दाखवतो रानातलं वातावरण. चला. बकरं लय पळायला लागली बरं का मित्रांनो हो का. अनवणीच्या आपण आणि चपला आपल्या हातात आहे, धुवून धावून ठेवल्यात. पण आता जर ह्याच्यात घातल्या तर डायरेक्ट चपला तुटत्यात, पण ते वाई जाता सुकल्यानंतर आपण घालणार नाही म्हणून हातात घेतल्यात. असे हेडे ह्या कालच्या पावसात असलं खांदाड पडलंय हो का. हे हो का. हे इकडं आपण अर्धा तोडल्याला, हे अर्ध राहिलं होतं डायरेक्ट तुटूनच गेलं. पावसाने असे नुकसान व्हायली, काय करायचं सांगा. अहो हेच झाड नाही, बऱ्याच ठिकाणी झाडं पडलेली हो का. इकडं बी हो का. हे कालच्या पावसात हो का इथं तुटून पडले. आल्यात आपली बकरं. लिंबाचं झाड पडलंय बघितलं. ह्या आंब्याची बी एक फांती हो का इथं डायरेक्ट तुटून पडलेली आहे. अख्खी अशी झाडं झुडपं लई पडल्या, लई नुकसान झाले झाडांची हो का. तबी एक झाड पडलेलं आहे हो का. आपली बकरं बिकरं आल्यात तो का माग बी आहे हो का. इथं लिंबाचं झाड होतं तो का, ते डायरेक्टच खाली पडलंय मोठं. तर देवाचं मंदिर आहे हो. इथे एक बाबळ होती, ही डायरेक्ट वायर पडलेली एक हो का. ही वायर आहे, काय त्याची गॅरंटी नाही वायर तुटन म्हणून. एवढी अख्खी त्याच्यावरच आहे, अशी लुस्कान व्हायली, काय करायचं हो का. ही वायर आहे हो का. हे तर अख्खं पडलंय तिच्या या का बिगा पडल्या तर नाही वावरातलं पाणी असं वाड्याला निघत होतं तो का मित्रांनो. तिथं इचू काट्याचं म्हणजे साप निघलेला आहे मोठा, चांगला मोठा आहे, हात चाललाय तो हो का. थोडा आणि पुढे जाऊन दाखवायचो हो. त्या दगडात घुसलाय हो का.
लय मोठा साप आहे. पाऊस पाणी पडला तर जपून राहता मित्रांनो. हो का हे बाबळ पडलेली वायरिंगच्या. हो का इथं वरच वायरी बाबळ पडल्यामुळं डायरेक्ट हो का इथं खांबळ्या म्हणजे पिचाकलाय नाही का, वाकलाय. आता पडाय बसले ते बहुतेक. आता वाड्यावर जेवाय आलोय. आता जेवण म्हणजे लागलीच आपलं बकरा जायचंय. हो का आपली इथली जवसाची मिरची, बेसन आणि बाजरीची भाकर गरम गरम आता खायची. तर आपली बकरं ते आंबा पलट्याला तिथं चरायल्यात. म्हणजे आता मी जेवण लागलेच बकरा जातो. चला या जेवण करा या. आंब्याखाली निवांत सावलीला बसल्यात. तिकडे शेळ्या बसल्यात. इथं हे हो इथं बी आंब्याची फांदी पडली, तिथं बी पडलेली आहे. परत तिथं बी पडली. तुम्हाला सांगतो पाऊस पडल्यावर इचुकाट्याचं ब्याव बी असतं. इचुकाटा म्हणजे साप बीप निघात्यात. परत झाडाखाली कधी असं उभं राहायचं नाही, ते काही गॅरंटी नाही झाडाची कधी पडत काही. त्यामुळं एवढे आपली चांगली सांगणं काम आहे. तर झाडाखाली पावसा पाण्याचं कधी उभं राहू नका. चला हलावली मस्तपैकी जनावरं बिनवारं आपली इकडं वाड्याला आणल्यात. इकडं अशी खायला जाई. आपली आई आहे तिथं. हो लय गरम व्हायले आज. म्हणजे आज बहुतेक पाऊस येणार आहे नाही का. हो का आपल्याला जायचंय तो का तिकडं जायचं. तिकडं व्हायचं सोबाबळ हे पडलेले ते खात्यान. मग बकरांचा याडा होईल. चला ना केवढी मोठी सुबाबळ पडली काय. ही तापली बकरं इथून जायची डाय वाटच बंद झाली वाड्यातून. तेव्हा तिकडून पडली तर डायरेक्ट इकडं अख्खी पडलेली आली आपली बकरं. बकरं कसे तुटून पडले त्याच्या. आता बकरांचं पोटभर भाग आहे ना. चला त्यांना पाण्यावर घेऊन मोबाईल द्यायचा आहे ऐका आपल्या चार्जिंगला. चला मग मस्तपैकी दिवस गेला. हो तिकडं किती भारी हे निघले. एकच नंबर निघलेला आहे बघू शकता. दिसतंय का कसा किती भारी दिवस निघलाय. आता आपली बकरं बिकरं आतमध्ये दिवस निघालाय. किती भारी दिवस गेलाय. सॉरी मग आपली बकरं बिकरं झाल्यात कोंडून. आता जायचं आपलं निवांत. आता आपला ब्लॉग इथं एंड होतोय. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.